लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झालेली आहे। दिल्लीहून आगमन झालेल्या राणेंचं मुंबईमध्ये विमानतळावर अगदी जंगी स्वागत करण्यात आलं। यानंतर नारायण राणेंनी विमानतळावर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तिथे उपस्थित होते आणि ही आता थेट दृश्य आपण पाहतोय। नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आणि आता शिवाजी पार्कात नारायण राणे पोहोचलेले आहेत आणि तिथे शिवतीर्थावर ते नतमस्तक होतील आणि या जन आशीर्वाद यात्रेतला हा एक महत्त्वाचा टप्पा शिवसेनेच्या नेत्यांकडून इशारा देण्यात आलेला होता की नारायण राणे यांनी शिवतीर्थावरती येऊ नये, मात्र नारायण राणे आपल्या निर्धारावरती ठाम आहेत आणि ते आता शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। शिवसेनेकडून विरोध केलेला होता, मात्र हा विरोध झुगारून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत आणि तिथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पुढे ही जन आशीर्वाद यात्रा चालू राहील। मुंबई विमानतळापासून सुरू झालेली ही यात्रा आता शिवाजी पार्क मध्ये पोहोचलेली आहे। झाड भेटेल तुला, झाड आहे ना, केबल शिवाजी पार्क इथे असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी नारायण राणे पोहोचलेत। यानंतर समोरच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ सुद्धा ते जातील आणि आता सध्या शिवतीर्थावरची ही थेट दृश्य तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे पोहोचले। जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मुंबईमध्ये त्यांनी शिवतीर्थावर येऊन नतमस्तक होणं हे देखील ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे ते तिथे पोहोचलेत। अर्थात या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कडाडून विरोध झाला, मात्र हा विरोध झुगारून ते आपल्या निर्धारावरती ठाम आहेत। अर्थात पोलिसांचा मोठा बंदोबस्त या शिवतीर्थाच्या आसपास ठेवण्यात आलाय। भाजप आणि शिवसेना यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर समजा जर काही वाद झाला, संघर्ष झाला, तर त्यासाठी पूर्वतयारी म्हणून कडक असा पोलीस बंदोबस्त आणि शिवाजी पार्कला खरं तर सकाळपासूनच छावणीचं स्वरूप आलेलं होतं। आता सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवतीर्थावरती आहेत। त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा ज्यावेळेला या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली तेव्हापासून त्यांच्या सोबत आहेत। राणेंचे दोन्ही चिरंजीव हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि आता शिवतीर्थावरती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतायत नारायण राणे आणि मग पुढे ही जन आशीर्वाद यात्रा अशी सुरू राहील। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरू झालेली जन आशीर्वाद यात्रा सध्या शिवाजी पार्कात पोहोचली आहे। यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला अभिवादन करून मग पुढे ही यात्रा सुरू राहील। भाजपचे नेते आणि नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव हे देखील त्यांच्या सोबत आहेत। मुंबई विमानतळावरती त्यांचं अगदी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत झालं। जन आशीर्वाद यात्रेदरम्यान ठिकठिकाणी ते लोकांचा आशीर्वाद घेत आहेत, जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आणि महत्त्वाचा टप्पा यातला तो म्हणजे शिवाजी पार्कात शिवतीर्थावरती येणं। कारण ज्या वेळेला नारायण राणेंनी हे जाहीर केलं की आम्ही शिवतीर्थावरती येऊन तिथे देखील नतमस्तक होऊ, बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन आणि मग पुढे ही यात्रा निघेल, मात्र त्याचवेळी शिवसेनेनं कडाडून विरोध केलेला होता। आम्ही नारायण राणेंना शिवतीर्थावरती येऊ देणार नाही असा एक प्रकारे इशाराच शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेला होता, मात्र तरी देखील भाजप आणि नारायण राणे हे आपल्या निर्धारावरती ठाम राहिले आणि ते आता शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। प्रचंड गर्दी आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची, पोलिसांचा सुद्धा तेवढाच मोठा फौजफाटा आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे देखील आपल्या सोबत आहेत। उदय, नारायण राणे शिवतीर्थावरती अखेर आले, त्यांनी तिथे दर्शन घेतलेलं आहे, काय आणखी सगळी स्थिती सांगाल? उदय, माझा आवाज येतोय? आमचे प्रतिनिधी या संपूर्ण जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आहेतच, संपूर्ण घडामोडींकडे लक्ष ठेवून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ज्यावेळेला केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवतीर्थावरती पोहोचले। त्यांनी तिथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं आणि मग आता
समोरच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला सुद्धा ते भेट देतील। तिथे अभिवादन करून मग ही जनआशीर्वाद यात्रा पुढे सुरू राहील। मात्र याच गोष्टीवरून शिवसेना आणि भाजप यांच्यामधला एक वाद समोर आला होता, तो म्हणजे शिवतीर्थावरती नारायण राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेला होता। मात्र आपल्या निर्णयावर नारायण राणे ठाम राहिले आणि त्यांनी शिवतीर्थावर येऊन दर्शन घेतलंय, अभिवादन केलंय आणि ते आता पुढे निघालेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाजवळ। मात्र तुर्तास ही दृश्य आपण पाहतोय, थेट दृश्य न्यूज 18 लोकमत वरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, जेव्हा जनआशीर्वाद यात्रा मुंबई विमानतळापासून निघाली आणि ती आता शिवाजी पार्कात पोहोचलेली आहे। इथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून मग पुढे ही यात्रा अशीच सुरू राहील। दक्षिण मुंबईपर्यंत, हुतात्मा चौकापर्यंत ही यात्रा जाणार आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच शिवतीर्थावरती मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्कवरती नारायण राणे पोहोचले आणि तिथे अभिवादन करून आता पुढे ते रवाना झालेले आहेत। या मुंबईतल्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत आणि त्यातला अगदी महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे शिवतीर्थावरती ज्यावेळेला नारायण राणे येतील तेव्हा काही वादविवाद होतो का? कारण शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची एक शक्यता वर्तवली जात होती, मात्र सुदैवाने तसं काही झालेलं दिसत नाहीये। अर्थात ज्यावेळेला सकाळी भाजपकडून लावलेली पोस्टर्स ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा हटवली होती तेव्हा एक थोडीफार बाचाबाची आणि वादावादी पाहायला मिळाली होती। मात्र त्यानंतर आता शांततापूर्वक ही भेट शिवतीर्थाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवतीर्थावरती येऊन बाळासाहेबांना अभिवादन त्यांनी केलंय शिवतीर्थावरती। आणि या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार तिथे घडू नये, कोणताही संघर्ष टाळण्यासाठी म्हणून पोलिसांनी आधीच तिथे अतिरिक्त कुमक मागवलेली होती। आणि आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ पोहोचलेले आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांची संपूर्ण ही जनआशीर्वाद यात्रा शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ। तिथेही स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करून मग ही जनआशीर्वाद यात्रा पुढे सरकेल। वाटेत महत्त्वाचे टप्पे आहेत आणि हे सगळं पार पाडत जनआशीर्वाद यात्रा ही पुढे चाललेली आहे। अर्थात मुंबई विमानतळापासून सुरू झालेली यात्रा सध्या शिवाजी पार्कात आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, महत्त्वाचा टप्पा शिवाजी पार्कात येऊन शिवतीर्थाला नतमस्तक होणं आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला अभिवादन करून मग ही पुढे यात्रा जाईल। त्याआधी काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे? आता आपण थेट दृश्यांमधनं हे स्पष्ट दिसत आहे की स्वातंत्र्यवीर स्मारक जे आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाबाहेर आता त्यांच्या पुतळ्याला अभिवादन नारायण राणे आणि भाजपचे काही प्रमुख नेते करत आहेत। आज सकाळपासूनच नारायण राणे जे आज शिवतीर्थावरती येणार, त्याच्यामुळे राजकीय वलय या संपूर्ण प्रकरणाला मिळालेलं होतं। जनआशीर्वाद यात्रेचे वेगवेगळे टप्पे आता आपण बघितलं ते पूर्ण होत आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवतीर्थावरनं नारायण राणे यांनी भेट आशीर्वाद घेतला आहे बाळासाहेबांच्या स्मृतींचा आणि आता ते वीर सावरकर स्मारकाच्या इथे आहेत। त्या वीर स्मारकाच्या इथे प्रवीण दरेकर जी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, त्यांचे दोन्ही पुत्र त्यांच्या सोबत आहेत, मंगलप्रभात लोढा त्यांच्या सोबत आहेत। यानंतर ते चैत्यभूमीच्या दिशेने जाणार आहेत आणि तिथे ते नतमस्तक होणार आहे। त्यानंतर सिद्धिविनायकच्या दिशेने ते पुढे आपलं जनआशीर्वाद यात्रा जी आहे ती घेऊन सरकणार आहेत। या दृश्यांमध्ये थेट दिसते त्यांचे दोन्ही सुपुत्र त्यांच्या सोबत आहेत, प्रवीण दरेकर जी सुद्धा सोबत आहेत। खरं तर आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान नारायण राणे हे एअरपोर्टला पोहोचले आणि त्यानंतर ही जनआशीर्वाद यात्रा सुरू झालेली होती। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा दौरा म्हणावा लागेल, कारण भाजपकडनं एकीकडे या जनआशीर्वाद यात्रेच्या मार्फत शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे आणि एकूणच सगळ्यात
म्हणजे शिवसेना असेल किंवा भाजप आणि नारायण राणे यांच्यातलं समीकरण काय आहे हे सगळ्यांना स्पष्ट आहे. टोकाचा विरोध अनेकदा नारायण राणे यांनी शिवसेनेला केलेला होता आणि अशा याच्यामध्ये आपण बघतोय सध्या की इथे नारायण राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाची भेट घेतल्यानंतर आता ते खाली येत आहेत. बरोबर सुस्मिता, आणि या यात्रेच्या आधी जो काही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता की आम्ही शिवतीर्थावरती नारायण राणेंना येऊ देणार नाही, मात्र तो विरोध कुठेतरी मावळलेला दिसतोय. खरं तर ज्या पद्धतीची प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली होती त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला येत आहेत ते. खरं तर शिवसेनेतनं ते मोठे झालेले होते, शिवसेनेनं त्यांना राजकीय प्रतिभा प्राप्त करून दिलेली होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा ते त्यांच्या समोर नतमस्तक होत आहेत. ही शिवसेनेची खरी ताकद आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आणि आता खरं तर ज्या पद्धतीनं त्यांनी अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये केवळ भाजपचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सहमती सोबत त्यांनी या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आणि या जनआशीर्वाद यात्रेमध्ये आता शांततेनं त्यांनी सगळ्यांचे नतमस्तक झालेले आहेत आणि आता ते माध्यमांसोबत संवाद साधत आहेत. आवाज कमी करा. इतका मोठा प्रतिसाद मिळालेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? बदलणारे वारे असं म्हणा. हे जनतेचं प्रेम आहे. भारतीय जनता पक्षाने जन आशीर्वाद यात्रा जी आयोजित केलेली आहे, मला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे, म्हणून त्यांचे पहिले आभार मानतो. अमितजी शाह यांचेही आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आणि म्हणून मला जे मंत्रीपद मिळालं ते मंत्रिपदाला आता 1.5 महिना झाला. मी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येतोय. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाने हा कार्यक्रम ठेवला. मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचाही आभारी आहे. या यात्रेमध्ये मी म्हणजे एअरपोर्ट पासून मी पहिला छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाला म्हणजे नतमस्तक झाल्यानंतर एवढा चांगला प्रतिसाद जो मिळतोय हा पाहिल्यानंतर मला स्वतःला भारावून मी हे सगळं पाहून गेलेलो आहे. मी जनतेचे आभार मानतो. हे तुमचं प्रेम मी नक्कीच माझ्या खात्यातर्फे या महाराष्ट्राला झुकतं माऊत देऊन जास्त रोजगार निर्माण करणारे उद्योग या ठिकाणी दिले जातील. त्याचप्रमाणे लहान उद्योग, मायक्रो, सूक्ष्म आणि लहान उद्योग, मध्यम उद्योग या सगळ्यांच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करणं, रोजगार उपलब्ध करणं आणि त्याचबरोबर दरडोई उत्पन्न वाढवून देशाचा सर्वांगीण विकास करण्याला माझा विभाग कारणीभूत ठरतो असं मला वाटतं. मी इथे सावरकरांच्या पुतळ्याला नमस्कार करण्याला येण्यापूर्वी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला पण जाऊन मी त्यांच्या समोर नतमस्तक झालो. त्यांना नमस्कार केला आणि मी एवढंच सांगितलं, साहेब आज तुम्ही हवे होते मला आशीर्वाद द्यायला असं त्या ठिकाणी मी म्हणालो. आणि साहेबांनी माझ्या आयुष्यामध्ये जे काय मला मिळालं ते साहेबांनीच मला घडवलंय, दिलेलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला तरी साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत अशी माझी समज आहे. आणि म्हणून एवढंच म्हणेन, कोणीही कोणत्याही व्यक्तीचं स्मारक असो, दैवतांचं स्मारक असो, तिला विरोधाची भाषा करू नये, भावनेचा विचार करावा आणि तसं वक्तव्य करावं एवढंच सांगावं असं वाटतं. आणि म्हणून कोणाला काय वाटत स्वतः बोलावं, डाव्या उजव्यांना बोलायला लावून काय फायदा नाही. आणि आम्ही तर जशाच तसं उत्तर मी देण्यात प्रख्यात आहे, आपली ख्याती आहे. आणि त्यामुळे कोणी आपल्या मध्ये मांजरीसारखा आड येऊ नये एवढंच वाटतं. यशस्वी ही जन आशीर्वाद यात्रा होईल आणि येणारी महानगरपालिका भारतीय जनता पक्ष जिंकणार. 32 वर्षाचा पापाचा घडा या वेळा फुटल्याशिवाय राहणार नाही.
असं मला सांगावंसं वाटतं. आता आपण मला पुढच्या जन आशीर्वाद यात्रेला रस्ता मोकळा करून द्यावा. धन्यवाद. तुम्ही दिल्लीमध्ये इतका वेळ काढलेला, इतका त्रास आहे दिल्लीमध्ये राहिला. जबाबदारी दिलेली आहे. 114 नगरसेवक भाजप निवडून आणू शकतं असं भूमिका जी आहे ती आजच्या या जन आशीर्वाद यात्रेद्वारेची आहे ती करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे. काय नेमकी जबाबदारी भाजपने तुमच्यावर या यात्रेच्या मुंबई महानगरपालिका जिंकणं हीच माझी जबाबदारी आहे. एकट्यावरच नाही, आम्हा सगळ्यांवर आहे. दरेकर आहे, फडणवीस आहे. आम्ही जरी त्याच्यापैकी काही भाग माझ्याकडे दिला, मला माहीत नाही अजून, तसं काही बोलणं झालं नाही. पण ही महानगरपालिका काही झालं तरी आम्ही जिंकणारच असं तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की राजकीय जिंकणार म्हणजे काय विचारतो सांग मला. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की राजकीय पक्षांनी गर्दी टाळावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की राजकीय कार्यक्रम करू नका, गर्दी होते त्याच्यामुळे तिसरी लाट करू नका. नाही, राजकीय आम्ही काय करत नाही. जनतेला भेटतो आहे. जनतेच्या आशीर्वादाने ते पण बसलेले आहेत. ते तर आड मार्गाने येऊन बसते, निवडणूक आलेला नाहीत. त्यामुळे आम्ही म्हणा कोरोनाची काळजी, सगळी काळजी, सगळे नियम तुमचे कायदे जे आमचेही कायदे ते आम्ही पालन करू. आम्ही शपथ घेतली आहे, ती शपथेचं पालन आम्ही करू म्हणावं. आम्हाला उपदेशाची आवश्यकता नाहीये. आणि जन आशीर्वाद यात्रेचा प्रतिसाद पाहता आता फारच कमी दिवस राहिले आहेत. वाट पहा. अहो, शक्तीप्रद पाऊस नसताना केलं असताना आम्ही पावसात एवढा प्रतिसाद मिळतो. पाऊस नसता तर केवढा प्रतिसाद मिळाला असता. आमची शक्ती आमच्या विरोधकांना माहिती. बोलणार नाही. तर पुन्हा एकदा नारायण राणे यांनी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं एक प्रकारे महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे, शिवसेना या सगळ्यांनाच टोला लगावलेला आहे. आणि पुढची महानगरपालिका निवडणूक, मुंबई महानगरपालिका निवडणूक ही भाजपच जिंकणार असल्याचा निर्धार त्यांनी या निमित्तानं पुन्हा एकदा बोलून दाखवलाय. दरम्यान कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना अशा यात्रा टाळल्या पाहिजेत अशा शब्दात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवरती निशाणा साधला. अस्लम शेख यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे यांनी. राणे की यात्रा शुरू हो रही है और ऐसे में कई जगहों से यात्रा गुजर रही है जहां पर भीड़ देखी जा रही है. मैं इस समय कैबिनेट मंत्री असलम शेख के साथ हूं. असलम भाई, जिस तरीके से नारायण राणे की यात्रा चल रही है, जन आशीर्वाद यात्रा चल रही है, उसको भीड़ कई जगहों पर देखने को मिल रही है. क्या कोविड गाइड का प्रोटोकॉल फॉलो किया जा रहा है? मेरी भारतीय जनता पार्टी से खाली यही अपील होगी कि अभी महाराष्ट्र सरकार ने अनलॉक किया है, लोगों ने अपने कारोबार को शुरू करने का काम किया है, लोग अपनी नौकरियों पे जाना फिर से शुरू कर रहे हैं, ऑफिसेज ओपन हुए हैं, रेस्टोरेंट्स ओपन हुए, मॉल ओपन हुए हैं. तो लोगों के रोजगार को प्रायोरिटी देके सरकार ने निर्णय लिया है. भारतीय जनता पार्टी अपना विरोध बिल्कुल दर्शाए, उनके जो मुद्दे हैं वो ले, लेकिन कहीं ना कहीं जो है वो कोरोना ना बढ़े उसका भी उनको ध्यान रखना चाहिए. अगर उन्होंने कम लोगों के साथ अगर आंदोलन किया, 25-50 लोगों के साथ किया, डिस्टेंस रख के किया तो कोई दिक्कत नहीं है. ज़्यादा गर्दी ना करें जिसकी वजह से जो है आने वाले दिन में कहीं ना कहीं हम कोरोना को आमंत्रित करें. इस तरह का माहौल नहीं होना चाहिए. लेकिन शहर के भीतर जिस तरीके से यात्रा चल रही है उस पर कई जगहों पर जो आपके प्रोटोकॉल्स हैं उस हिसाब से नहीं बैठ रहे हैं. सीएम ने खुद कहा है कि पॉलिटिकल गैदरिंग ना करें. तो क्या एफआईआर रजिस्टर होगा अगर पैंडेमिक सिचुएशन में वो प्रोटोकॉल फॉलो नहीं करते हैं या फिर गैदरिंग करते हैं? तो देखिए, पालक मंत्री होने के नाते मैं मुंबई शहर में यही कहूँगा कि मुंबई शहर जो है वो जब से कोरोना शुरू हुआ वो फोकस में रहा है. सबसे ज़्यादा केसेस यहाँ पे हुए, सबसे ज़्यादा अच्छा काम भी यहाँ पे हुआ है. तो यही है कि भाई जो गाइडलाइंस दिए उसको सब फॉलो करें, उनका जो काम है बिल्कुल करें, उनको जो तकरार करना है, उनको जो आंदोलन करना है वो करें. लेकिन कोई भी किसी भी पार्टी का होगा अगर ये कोविड नॉर्म्स को अनफॉलो करता है तो चाहे वो किसी भी पक्ष का हो उसके ऊपर मेरे ख्याल से कहीं ना कहीं कानूनी कार्रवाई होगी. कैमरामैन दिग्विजय के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया. त्यामुळे राणेंच्या या जन आशीर्वाद यात्रेवर आता कारवाईची सुद्धा टांगती तलवार आहे. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळले गेलेले नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य या मंत्र्यांनी केलेलं आहे. एक छोटासा आणखी एक ब्रेक घेऊयात. पाहत राहा दुपारच्या बातम्या.
सकाळी पोहोचलं. फ्रान्सच्या लष्करी विमानाद्वारे आतापर्यंत शेकडो नागरिकांना परत मायदेशी आणण्यात आलेलं आहे. या सर्वांना आधी अबुधाबीमधल्या लष्करी हवाई तळावर आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना पुढे फ्रान्सला पाठवलं गेलं. या विमानातनं परतलेल्या प्रवाशांच्या राष्ट्रीयत्वाची माहिती फ्रान्स सरकारनं सुरुवातीला दिलेली नव्हती. रशियामध्ये मंगळवारी प्रोटोटाईप मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमान चाचणी दरम्यान कोसळलं. रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशननं ही माहिती दिलेली आहे. लाईट मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन 2112V हे विमान कुपिंगा एअरफील्डजवळ उतरण्याआधी जंगल परिसरात कोसळलं. 2 शिकाऊ पायलट आणि फ्लाईट इंजिनियर या विमानात होते. त्यांच्याबद्दलची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. बचाव कार्य सुरू असल्याचं समजलेलं होतं. विमानाच्या एका इंजिननं पेट घेतल्याची बातमी एका ऑनलाईन पोर्टलनं दिलेली होती. हैतीमध्ये शक्तिशाली भूकंपानंतर आता 2 दिवसांनी आलेल्या मुसळधार पावसानंतर ग्रेस वादळाचाही तडाखा बसलेला आहे. भूकंपाच्या धक्क्यातून नुकसानातून सावरलेलं नसतानाच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक आणखी त्रासले. वादळाचा परिणाम कमी होताना काही भागात जाणवलं खरं, मात्र 15 इंचांपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. राजधानी पोर्टो प्रिन्सलाही मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. हैतीतल्या भूकंप बळींची जी संख्या आहे ती याआधीच जवळपास 2000 पर्यंत पोहोचलेली आहे, तर अंदाजे 10,000 जण जखमी आहेत. अजूनही हजारो जण वैद्यकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रेस वादळामुळे दरडी कोसळणं, अचानक पूरस्थिती निर्माण होणं यासारख्या घटनांमध्ये सुद्धा आता वाढ झाली आहे. भूकंपानंतर हैतीमध्ये आता ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे. शनिवारी 7.2 तीव्रतेचा भूकंप झाल्यानं 3 मजली इमारत कोसळली होती. या परिसरात बचावकार्य, शोधकार्य सुरू आहे. भूकंपानंतर आलेल्या वादळामुळे शोधकार्याचा वेग काहीसा मंदावलेला आहे. बेघर झालेल्या नागरिकांच्या संकटात यामुळे भरच पडलेली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांचा दफनविधी केला जातोय. हॉन्ड्युरसहून 8 हेलिकॉप्टर्स आणि अमेरिकेच्या तटरक्षक दलाची जहाजं पाठवली गेलेली आहेत. 2 जहाजं आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर्सद्वारे भूकंपाची छायाचित्र काढली जात आहेत. फ्रान्समध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी वणव्याशी झुंजतायत. हजारो नागरिक याआधीच आपली घरं सोडून गेलेले आहेत. जंगलांमध्ये वणवा पसरल्यानं उतारावरून आगीचे लोळही उतरताना दिसत आहेत. वाऱ्यामुळे वणवा पसरतोय. 5000 हेक्टर परिसरात ही आग सध्या पसरलेली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना फ्रेंच रिवेरा जवळच्या जंगलात मंगळवारी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आगीमुळे हजारो लोकांना आपापली घरं सोडून स्थलांतर करावं लागलेलं आहे. फ्रान्समधल्या ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात सेंट ट्रोपेसच्या किनारपट्टीलगतच्या सुमारे 40 किलोमीटरपर्यंतच्या भागातल्या जंगलाला ही आग लागलेली होती. आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. अफगाणिस्तानमधले आधीचे सैनिक आणि विदेशी सैन्यांसोबत काम करणाऱ्यांच्या विरोधात कोणताही सूड उगवला जाणार नाही, असं तालिबानी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानपासून कोणत्याही देशाला धोका नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदनं काबूलमध्ये पहिली पत्रकार परिषद मंगळवारी घेतली. देशभरात कारागृह आणि शस्त्रास्त्रगृह रिकामी झाल्यानंतर नागरिक घाबरून आहेत, कारण दारावर येऊन विचारणा करणारे तालिबानी सैन्यातले आहेत की त्यांच्या वेशातले गुन्हेगार आहेत हे कळू शकत नाही, असं भयावह दृश्य सध्या अफगाणिस्तानमध्ये आहे. गेल्या 24 तासात शेकडो अफगाणी नागरिक, महिला आणि मुलांसह सीमा पार करून पाकिस्तानमध्ये पोहोचलेले आहेत. सीमा ओलांडून ब्रेकनंतर स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये. ज्या वेळेला नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा ही मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आली, त्यावेळी त्यांनी शिवतीर्थावरती जाऊन अभिवादन केलं आणि त्याचबरोबर सावरकरांच्या यात्रेसाठी निघालेले आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे. बाळासाहेबांबरोबर अनेक आठवणी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर आल्यावर काय वाटलं आपल्याला? साहेब गेल्यानंतर
पहिलाच प्रसंग माझ्यावर आज असा ओढवला तर माझ्या दृष्टीने एक भावनिक प्रश्न आहे. साहेबांचं आणि माझं नातं शब्दाच्या पलीकडचं आहे. आज जेव्हा स्मारकावर मी गेलो, फुलं वाहिली, मन दाटून आलं. असं वाटलं साहेब आज हवे होते, आशीर्वाद द्यायला आज साहेब हवे होते. साहेबांना हेच सांगितलं, तुमच्या अपेक्षाप्रमाणे या पदाचा कारभार व्हावा, आपण मला आशीर्वाद द्यावे, एवढंच बोललो आणि नमस्कार केला. मला खात्री आहे साहेब जर या आज नसले तर ते मला आशीर्वाद देतील, त्याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही या ठिकाणी येऊ नये म्हणून अनेक शिवसैनिक प्रयत्न करत होते. शिवसैनिक करणार नाही, कोणतरी नेता ढवळढवळ करत असेल. शिवसैनिक मला कुठेच व्यत्यय महाराष्ट्रात करू शकत नाही. एवढे माझे शिवसैनिकांचे आणि माझे भावनिक संबंध आहेत. एकत्र मिळून आम्ही अनेक जणांनी ही शिवसेना बनवली, टिकवली, घडवली. या शिवसैनिकांबरोबरच मी होतो, मी शिवसैनिक होतो. हां, त्यामुळे ते काय विरोध करणार नाही. कोणतरी नेत्याला वाटत असे विरोध करू, पण टिकणार नाही. हो, नाही टिकणार आपल्यासमोर. बाळासाहेबांना एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीच्या पदावर बसावा असं वाटत होतं. आज त्यांचा एकेकाळचा शिवसैनिक हा केंद्रीय मंत्री झालाय. आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं? त्यांना फार आनंद झाला असता, फार आनंद. आणि त्यांना माझ्याबद्दल विश्वास होता की हा जाईल तिथे अतिशय चांगलं काम करेल. ते मला नेहमीच म्हणायचे, तुझी कर्तबगारी जेव्हा मी पाहतो तेव्हा मी थक्क होतो, असं अनेक वेळा ते बोलले. त्यामुळे आज खरं म्हणजे हे ऐकण्यासाठी साहेब हवे होते. शिवसेनेचा एक शिवसैनिक आज मुख्यमंत्री आहे, दुसरा एकेकाळचा शिवसैनिक केंद्रीय मंत्री झालेला आहे. शिवसेनेची आजची जी काही वाटचाल महाराष्ट्रात तुम्ही बघताय, कसं वाटतंय तुम्हाला बघून? कामकाज ठीक आहे शिवसेनेच्या स्टाईलचं? नाही म्हणणार मी. त्याला शिवसेनेची विल्हेवाट लावण्याचं काम चाललं आहे. ही वाटचाल नाही, विल्हेवाट संपत चालली, अधोगतीकडे चालले. आज कडवट शिवसैनिक कुठे आहेत? शिवसैनिक कडवट, ज्यात आवेश आहे, जोश आहे, असं दिसत नाही. हो, सगळे पैसे कमवणारी यंत्र लावली आहेत कामाला. त्यांनी जमवा आणि आणून द्या, तेच का एक कलमी कार्यक्रम आहे. मुंबई महानगरपालिका एकेकाळी तुम्ही बघितलेली आहे. आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येते आहे. पण गेल्या वेळेला भाजपनं 82 जागा मिळवलेल्या होत्या. यावेळेला भाजपची कामगिरी अजून चांगली असेल असं वाटतं तुम्हाला? 120 जागा असतील. 120 म्हणजे भाजपचा भगवा फडकेल यावेळेला. फडकणारच ते, म्हणजे त्याला ज्योतिषीची गरज नाही आम्हाला. आणि असा विजय आम्ही मिळवणार. आणि 32 वर्षात या मुंबईची त्यांनी वाट लावली, भकास मुंबई केली. आज मराठी माणसाला या मुंबई स्थान कुठे आहे? काय स्थान आहे? नोकरी धंद्यात काय आहेत? पुढे नोकऱ्या तयार होत आहेत, मराठी तरुणांना नोकऱ्या मिळत आहेत. तर आम्ही आता भारतीय जनता पक्षाने मला जे खातं दिलं आहे हे रोजगार निर्मितीसाठी आहे, उद्योजक बनवण्यासाठी आहे. त्यातून आम्ही महाराष्ट्राला नक्कीच मी झुकता माप देणार. आणि महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रगती झाली त्यापेक्षा आज आम्ही करणार. देशामध्ये आमच्या खात्यातर्फे देशाचा GDP वाढावा आणि तो वाढेल अशा प्रकारचं आमचं काम असेल. कोकणचे सुपुत्र म्हणून तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की कोकणामध्ये एवढा पूर आला पण कोकणला काहीच दिलेलं नाही. हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. अपयशी मी काय, तुम्हीच अनेक वेळा म्हणता. पूर आला, पुरात नुकसान झालं. चिपळूणसारख्या बाजारपेठेत पाणी घुसल्यानंतर पुढे बाजारपेठ साफ झाली. आज लोकांना खायला नाही आहे. काय दिलं या सरकारने? 10,000 रुपये. हे सरकार कोणालाच पूर परिस्थिती असो, दुष्काळी परिस्थिती असो, जनतेचं दुःख पुसण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही आहे. यांना काही कळत नाही. राज्यामध्ये तिजोरीच आपल्या काय आहे, काय देऊ शकतो याचा ज्यांना ज्ञान नाही ते लोकांना काय देणार? ज्यांना अमृत महोत्सव माहीत नाही, नक्की मागे ओळून म्हणतात काय हिरक महोत्सव. तर मागून त्यांचे OSD म्हणाले अमृत महोत्सव आहे.
असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाल्यावर हे महाराष्ट्राचं काय होईल? आता जनतेला कळलंय, त्यामुळे आज राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था काय आहे? दिवसा ढवळ्या महिलांवर अत्याचार होत आहेत, खून होत आहेत, बलात्कार होत आहेत. कुठे कोण पकडत आहे त्यांना? अहो पोलिसच आता म्हणजे कुंपणच शेत खायला लागले, पोलीसच गुन्हेगार झालेत यांच्या आशीर्वादाने. तुमच्या निमित्तानं कोकण पुत्राचा वापर भाजप करून घेते असं म्हटलं जात आहे. उतरायचं आहे? हां सॉरी. शेवटचा प्रश्न माझा की तुमचा वापर भाजप करणार आहे, कारण कोकणवासीय तुम्ही आहात, कोकणातल्या जनतेला तुम्ही साथ घालू शकणार, तुमचा वापर केला जातोय राजकारणासाठी. हे असा प्रश्न विचारू नका. माझा वापर का करतील? मी भाजपवालाच आहे, भाजपचा सदस्य बनलो, भाजपने मला खासदार बनवलं, भाजपने मला केंद्रीय मंत्री बनवलं, तर मी भाजपचाच आहे ना. माझा वापर करण्याचं काय? उलट ते सांगतील ते काम मी करणार, आदेश देतील ते काम करणार. मोदी साहेब असो, अमित शहा असो, देवेंद्र असो, चंद्रकांत सांगतील ते काम, हे माझी ड्युटी आहे, कर्तव्य आहे. त्यामुळे वापर करायचा प्रयत्न नाही. कोकणी माणूस पाठीशी उभा राहील भाजपच्या. कोकणी माणूस नारायण राणेच्या पाठी आहे, तो म्हणजे भाजपचा आहे. तो आता यावेळेला रिझल्ट सगळे येथील कळेल. समजलं की नाही? तुम्ही फक्त आमची प्रसिद्धी करा. भाजपला साथ देतील अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांची प्रतिक्रिया आपण वेळोवेळी जाणून घेतोय आणि एक्सक्लुझिव्ह अशी बातचीत त्यांनी न्यूज 18 लोकमतशी केली. यामध्ये एकीकडे शिवसेना असेल, महाविकास आघाडी सरकार असेल, उद्धव ठाकरे यांच्यावरती थेट टीका करत येणारी महानगरपालिका आम्हीच जिंकणार असा निर्धार त्यांनी वारंवार बोलून दाखवलाय. तर ही जनआशीर्वाद यात्रा कशी कुठपर्यंत जाते, कशा पद्धतीनं मार्गी वाटचाल करते, याचे सगळे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतीलच. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.